आपल्या नगरमध्ये आले स्पायडरमॅनचे 3 सख्खे भाऊ. कुठं ते पुढे सांगतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर. आज दिवसभर आपल्याला मोक्कर काम होते, पण इंद्रदेवानी काय नगरच्या पावसाचा खटका टाकून झोपायला निघून गेलेत का तेच कळना. हा ना राव, पाऊसच बंद व्हाय ना. पाऊस थांबल्या मी पहिलं शोरूम गाठलं, कारण की आपल्या शाईनचा खटकाच पडत नव्हता. काय मॅटर झालं, पावसाचं पाणी गेलं त्याच्यामध्ये, आणि आपल्याला तिथंच भेटले स्पायडरमॅनचे 3 सख्खे भाऊ. पोटाचे खडके भरण्यासाठी माणसाला अजून काय काय करावं लागेल ना, हे देवालाच माहिती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही अजिबात सेफ मेथड नाही याला टाकण्याची. तिथून एकदम घाई निघून मी आलो डायरेक्टली कॉलेजला, कारण की मला आधीच उशीर झालता या गाडीच्या कामांमुळे. आता आपल्या घरी काय घटना झाली आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे. त्याच्यामुळे घरी राहून सारखे तेच विचार येतात, म्हणून मी 3-4 दिवशीच कामावर हजर झालतो. कॉलेजचं काम संपल्यावर घरी जाऊ म्हणलं तर आपल्याकडे गाडी नव्हती, आणि एसटीन जायचं म्हणलं तर शिना नदीला पण मध्ये पूर आलता, त्याच्यामुळे एसटीचा रूट पण डायव्हर्ट झाला होता. मग घरची मोठी गाडी घेऊन मला घ्यायला भावाला बोलून घेतलं, पण इतका पस्तावा झाला ना. एक तर नगरच्या रोडचे खड्डे मोठे आणि त्याच्यात ते पाण्याने झाकले, गाडी कधी खालून टेकत होती काहीच कळत नव्हतं. घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो, म्हणलं आता चला वॉकला जाऊन. वातावरण तर एकच नंबर झालेलं होतं बाहेर. हरी तर माझ्या बी पुढे पडायला लागला. घरी येऊन सगळे काम पहिल्यांदा आवरून घेतले, कारण की आपल्या अक्काला भजन आवडायचं म्हणून आपण संध्याकाळी भजन ठेवलेलं होतं. एक तर मला नाही रात्री जागायची सवय, त्याच्यात मला भजनातच झोपायला लागली. आता मी जातो झोपायला, त्यावर तुम्ही मला फॉलो करून द्या.